नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी संकल्प पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या संकल्प टूर्स या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण पुण्याची साईट सीन केली आणि आम्हाला यायला खूप लेट झालता आणि आता वाजलेत ऑलमोस्ट सकाळी 8:10 झालीत. आपलं 8 वाजता ब्रेकफास्ट लागलेला आहे आणि 9चा निघायचा टाइम होता आजचा. आजचं असेल थिंपू साईट सीन आणि आपण जाणार आहोत पारोला. तर पुणे का खूप चांगली जागा आहे. तुम्ही झोंग पण काल बघितलं असेल, जर नसेल बघितलं तर कालची व्हिडिओ जाऊन नक्की पहा. तर आता मी जातोय ब्रेकफास्ट करायला. आपली मंडळी मोस्टली उठलेली असतील, कॉल आलता आपल्याला. तर ब्रेकफास्ट करून आपण निघणार आहोत थिंपू साईट सीनला. लगेज वगैरे सगळे गाडीतच टाकणार आहेत. गाडीत टाकून थिंपूला साईट सीनला निघणार आहोत. शॉपिंग करू, मार्केटिंग करू आणि मग जाऊ आम्ही पारोला. तर आजचा हा आपला प्रवास असेल. एक बेसिक आयटिनरी मी तुम्हाला सांगितली आजच्या दिवसाची काय असेल ती. तर चला मी तुम्हाला नाश्त्याला काय आहे ते दाखवतो. मग तिकडे जाऊन बोलतो तुमच्याशी की काय नाश्ता आहे आणि कसं काय आहे ते. पण एक म्हणायला गेलं की तर इकडची लोक खूप चांगली आहेत. आपण आता जाऊ नाश्ता करायला. मी नाश्त्यात दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते आज. अरे गुड मॉर्निंग. आमचा गाईड आलेला आहे आणि आमचा दुसऱ्या बसचा ड्रायव्हर. ओ वाले बस को बोल दो ना, वो हॅशबॅक वाला. हॉटेल वाल्याला सांगा ना. तर हे सगळे आपली मंडळी नाश्ता करायला बसली वगैरे. इकडे सगळी महिला मंडळ बसले आणि आज आम्ही इथून चेकआउट करणार आहोत. आज आम्ही पारोला जाणार आहोत. पोरं बसले आपली, बघू शकता की काय व्ह्यू दिसतोय तो. बघू ब्रेकफास्ट मध्ये काय ते दाखवतो मी तुम्हाला. ब्रेकफास्ट मध्ये काय ब्रेड युट्यूब वरती भेटेल. हा, ग्रुपची आपल्याच ग्रुपची भूतान ट्रिपची भेटून जाईल. आणि काकू आहे, कानपिळे काकू, नाना काका. हा हो, संकल्प टूर्सचं नाव येऊन जाईल. आणि इथे फ्राईड राईस आहे, देवकर काका, उपमा आहे, भाजी आहे, बटाटा भाजी आणि चपाती असेल ना. इथे थोडा सॅलड आहे, चीज आहे, इथे ऑमलेट पण आहे, पण ऑमलेट संपलेले आहे. कॉर्नफ्लेक्स आहे आणि ज्युसेस आहेत. ज्युसेस पण संपलेले आहेत, ते रिफिल करून आणते. तर ठीक आहे. तर मी पण आता नाश्ता करतो आणि मग तुमच्याशी आता नाश्ता करता करता आता व्हिडिओ नाही काढत. डायरेक्ट बसमध्ये बसूनच तुमच्याशी बोलतो. एकदा व्ह्यूचा आनंद घ्या तुम्ही. आपण हॉटेलला आलतो पण तेव्हा टाइम नव्हता भेटला म्हणून केक कटिंग नाही केली. तर आता केक कटिंग चालू आहे. तर आपण ज्या दिवशी आलो त्याच दिवशी केक कट करायचं होतं त्यांना, पण त्यांना एवढं टाइम नाही, म्हणजे आम्हालाच टाइम नव्हतं कारण लेट झालं आम्हाला यायला. म्हणून आता केक कट करतोय आता त्यांच्या टायमाला. तर मित्रांनो आता आपण आलोय बुद्धा पॉइंटला. बुद्धा पॉइंटला जवळ सगळ्यात मोठा स्टॅच्यू आहे बुद्धाचा, जो की इथून दिसतो.
इथून तुम्ही बघू शकता अद्विका माझ्यासोबत असते आणि इथे समोर बुद्धा पॉइंट. तो इथे 500 रुपये एंट्री फी आहे आणि कालच आम्ही टेम्पल बघितलेला. अद्विका चल बघू शकतो बुद्धाचा स्टॅच्यू आणि हा सराउंडिंग. आपण ऑलमोस्ट सगळं साईट सीन झालेली आपली. पहिले आम्ही हिंदू टेम्पलला गेलेलो, नंतर बुद्धा पॉइंटला गेलेलो. तर मी बुद्धा पॉइंटला आणि इथे आपला व्ह्यू पॉइंटला एवढा व्लॉग नाही काढला, पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाकून देईल. पण आता आपण थिम्पू मार्केटमध्ये आहोत. तर हे बघू शकता हँडीक्राफ्टची कशी दुकान आहेत आणि ही थिम्पू सिटी आहे. तर आता आपण मेन मार्केटला चाललोय क्लॉक टॉवरला. तर तिथे मार्केटिंग शॉपिंग करू थोडी, कारण की इथे हा बोलतोय गाईड बोलतोय की क्लॉक टॉवरला म्हणजे तिथे पूर्ण मेन मार्केट आहे. तिथे तुम्हाला सगळं काय भेटून जाईल, वुलन क्लोथ वगैरे, पण ते सगळं इंडियातून इम्पोर्ट करतात. मग ते खूप एक्सपेन्सिव्ह असतं. त्यामुळे आपले लोक तर बघू जे घेतील ते घेतील. अदरवाईज पारोला एक पण चांगला मार्केट आहे आणि पारोला आपल्या हॉटेलच्या बाजूलाच मार्केट आहे. तर सगळे लेडीज लोक तिथेच जातील मोस्टली. तर इथे मी टाइम सांगितलंय लवकर लवकर निघा, कारण की जेवढं लवकर निघाल तेवढं लवकर पारोला पोहोचू आणि पारोचं आपल्याला मार्केट फिरता येईल. कारण की इथे ढगाळ वातावरण झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता वरती ढग आलेले आहेत. काल रात्री सकाळपर्यंत खूप जास्त पाऊस पडत होता. तर त्यामुळे थोडी पावसाची पण भीती, कारण की पाऊस जर लागला जाता जाता पूर्ण हिरवी रोड आहे. तर आपल्याला 2च्या ऐवजी 3-4 तास पण जाऊ शकतात. त्यामुळे जेवढा लवकर जाऊ तेवढं बरं आहे. तर ही बेसिकली थिम्पू सिटी आहे. प्रॉपर मार्किंग्स वगैरे सगळं काय आहे रोडवरती तुम्ही पाहू शकता. तिकडे पार्किंगसाठी स्पेशल मार्किंग आहे आणि पार्किंगला गाड्या पण लागल्यात. ह्या साईडला नाही, त्या साईडलाच आहे पार्किंगसाठी मार्किंग करून ठेवली. आणि झेब्रा क्रॉसिंग प्रत्येक 100 मीटर नंतर जवळजवळ आहेच. आणि बघा जशी की तुम्ही आता पाहिलं असेल की बाईक क्रॉस करत होती आणि समोरची गाडी कशी थांबलेली आहे. ही यांची म्हणजे एक चांगलं कल्चर आहे की इंडियाच्या बाहेर, इंडियात तर कोण हे फॉलो नाही करतच नाही. बघू शकता तुम्ही आता थिम्पू सिटी. आणि इकडे त्यांचा फुटबॉल ग्राउंड आहे, 8-6 वगैरे दिसतंय. इथे तुम्ही बघू शकता पोल्स वगैरे आहेत. तिथेच फुटबॉलचं ग्राउंड आहे मोठं भूतान आहे थिम्पूचं. इकडे ऑलमोस्ट इंटरनॅशनल मॅचेस पण होतात. ते छोट्या छोट्या कंट्री आहेत त्यांच्यामध्ये. समोर पेट्रोलचे रेट्स पण आहेत. 61.2 पेट्रोल आहे आणि 61.3 डिझेल आहे. डिझेल उलटा महाग आहे ते, हे आश्चर्याची गोष्ट आहे. इंडियात तर डिझेल स्वस्त आहे आणि डिझेल महाग आहे, पेट्रोल खूप जास्त स्वस्त आहे. ठीक आहे, मग आता मी तुम्हाला क्लॉक टॉवर मध्ये जाऊन भेटतो. सकाळी तर आम्ही ऑलमोस्ट आता वाजले जवळजवळ 12:41. सगळं काय बघू शकतो. समोर गेट पण कसं तर मित्रांनो आता आपलं क्लॉक टॉवर झालेलं आहे आणि बरोबर 2:30 वाजलेले आहेत. सगळ्यांचं लंच पण म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे. सगळ्यांनी आपला मोमोज चाउमिन वगैरे खाल्लं, मी पण चाउमिनच खाल्लं. आणि आता तुम्ही बघू शकता वेदर इथे पूर्णपणे चेंज झाला, पाऊस पडायला चालू झाली. ज्याची भीती होती, छत्र्या पण ओपन झालेल्या आहेत, तेच झालेलं आहे. आणि आता आम्हाला पारोला जायचंय. पारोला जाता जाता एक स्पॉट पण आहे, संगम पॉइंट बोलतात. हवा पण फास्ट चालायला लागली आणि आता इथे पावसाचा सीझन चालू झालाय. मोस्टली असं म्हणतात इथली की एप्रिल एंडला पावसाचा सीझन स्टार्ट होतो. आपल्या इथे तर जून मध्ये स्टार्ट होतो, पण इकडे एप्रिल एंडला पावसाचा सीझन स्टार्ट होतो. तर पावसाचा सीझन स्टार्ट झालाय. बघू शकता आता
तिकडे एकदम उजाड झालेला आहे, समोर तुम्हाला दिसत असेल तर तिकडे पाऊस नाही पडत आहे. मला आता नेकेड आईज इथे दिसतंय की पाऊस नाही पडत आहे. थोडा पुढे गेलो उघडून तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दिसत असेल समोर की पूर्ण आता उजडलेलं आहे, ढगच नाही तिकडे एवढी. तर तिथे पाऊस मोस्टली आपल्याला भेटणार नाही. ठीक आहे, भेटला तरी एवढं काय इश्यू नाही, कारण की एवढ्या पण जोरात नाही. नॉर्मल पण भिजायला थोडी भीती वाटते, बिकॉज बाहेर आल्यावर काय सांगू नाही शकत, जर आजारी पडलो तर वाट लागेल. त्यामुळे तर आता आपण थिम्पू सिटीला बाय बाय करतोय. तर बघू नेक्स्ट टाइम कधी आपली टूर निघते. लवकरच निघेल, कारण की आता तुम्ही जर साथ दिली, तुम्ही ऍडव्हर्टाईज केलं, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं, तर आपल्या टूर अशा निघत राहतील थिम्पू. मग मी तुम्हाला अजून कंटेंट देत राहील. आणि सध्याची जी काश्मीरला आपली टूर चालू आहे सेकंड, ती आता पेहलगाम साईड सीन आहे त्यांची आज, ती पण चालू आहे. ते पण विसरून ना जवळ आम्हाला मम्मी त्या टूर मध्ये, मी आणि पप्पा आधी सांगितलं जसं मी आणि पप्पा या टूरला आलोय भूतानला. ऑलमोस्ट म्हणजे लँग्वेज बॅरियर तर नाहीये भूतानमध्ये, कारण की ऑलमोस्ट सगळ्यांनाच हिंदी येते, शॉपकीपर्स पासून सगळ्यांनाच हिंदी येऊन जाते. त्यामुळे लँग्वेज बॅरियर तर नाहीये. हिंदी जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही पण बिंदास येऊ शकता इथे फिरायला, तसं काही येऊ शकतं. आणि आपल्यासोबत काहीच इश्यू नाही, कारण हॉटेलची सर्व्हिस वगैरे तर तुम्ही बघितलीच असेल काय आहे आणि काय नाही. मित्रांनो, आता आपण थांबलो इथे फर्स्ट साईड सीन पॉइंटला. पाहू शकता किती क्लीन वॉटर आहे. इथे चिप्प्यांचा गेम चालू आहे, पाण्यात चिप्प्या मारतात. आपण पण बघू मारून उडते काय. आता झालेले दगडावरून हात दुखायला लागला जरा, पण मजा आली. लहानपणी खूप खेळायचो, पण आता काय खेळायला भेटत नाही. ते परत एकदा बघितलं, अजून एक भेटलाय दगड, बघू मारून. एक दोन टप्पे घेतले परत. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय पारो एअरपोर्टला. आणि इकडे तुम्ही बघू शकता, हा भूतानचा फक्त एकमेव एअरपोर्ट आहे. आणि इथे पण 4:30 नंतर फ्लाईट लँड्स नाही होऊ शकत अर्ली मॉर्निंग पर्यंत, कारण की एकमेव असं एअरपोर्ट आहे. आणि इथे फक्त 5-6 पायलटलाच लँड करायला परमिशन आहे, असं काहीतरी यांचं नियम आहे. बिकॉज खूप म्हणजे रिस्की एअरपोर्ट आहे. चारी बाजूला उंच उंच डोंगर आहेत आणि त्यांच्या मधून एरोप्लेन येतो. तो जर बघायला भेटला ना क्षण तर खूप भारी होईल. हा तुम्ही पाहू शकता पूर्ण एअरपोर्ट आहे. मित्रांनो, आपण आता हॉटेलवर आलेलो आहे. कपडे लावायला हँगर आहे, त्याच्यानंतर इथे इमर्जन्सी इव्हॅक्युएशन प्लॅन वगैरे सगळं दिलं आहे तिथे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ड्रायर आहे, आमचा वॉशरूमचा मिरर, बेसिन, त्याच्यानंतर पेपर सोप वगैरे सगळं. इथे टॉयलेट आहे आणि आमचा शॉवर. तो वॉशरूम तर खूप चांगला आहे. त्याच्यानंतर इथे टी व्ही आहे. नंतर मग आमचा बेड आहे. थोडा इकडे तिकडे झाला बिकॉज झोपलेलो मी, जरा येऊन पडलेलो. आणि तुम्हाला व्ह्यू जर बघायचा असेल तर खूपच भारी व्ह्यू दिसतो रूममधनं. तुम्ही बाहेर बघू शकता, खूप भारी व्ह्यू दिसतोय. थोडं क्लाउडी झालाय वातावरण, म्हणून तुम्हाला माउंटेन्स नाही दिसणार. पण तिकडे त्या कोपऱ्यात आहे ना, तुम्हाला झूम करून दाखवतो, त्या कोपऱ्यात स्नो कॅप माउंटन्स आहेत. तुम्हाला दिसत पण असतील जरा जरा स्नो कॅप माउंटन्स आहेत तिथे. तर ते उद्या सकाळी बघायला भेटेल, तर मी तुम्हाला तो पण व्ह्यू दाखवेलच.
पण व्ह्यू तर लाजवाब आहे रूम मधनं. तर आता मी जरा फ्रेश झालोय. माझा असा प्लॅन आहे की जरा शॉपिंगला जावं, कारण की पारोचा मार्केट खूप चांगला आहे शॉपिंगचा. तर मग मी एकदा राऊंड मारतो, बघतो पारोच्या मार्केटमध्ये काय काय भेटतं, आणि थोडी भूक पण लागली तर काय खायला भेटतं तर ते पण खातो. मित्रांनो, तर आता आपण आलोय भूतानच्या मार्केटमध्ये. तर मोस्टली इथे तुम्ही बघू शकता हँडीक्राफ्टचे मार्केटच आहेत. ऑलमोस्ट सगळे हँडीक्राफ्ट मार्केट आहेत इथे. तर इथे बघू शकता पूर्ण हँडीक्राफ्टच मार्केट आहे. हा, मला कॅमेरात यायचं होतं. आगे बघू शकता. हो इथे सगळं हँडीक्राफ्टच मार्केट आहे. दुसरं तर मोस्टली काहीच नाही. मला बिलकुल पैसे आणलेले काहीतरी घेण्यासाठी, पण काय आहेच नाही ते घ्यायला. ती काकांसोबत गेली तिकडे घरी, रूम वर गेले वाटतं. सांगून गेली आम्हाला. नाही पण घरी सांभाळतात, पण इथं सगळे हँडीक्राफ्टचेच मार्केट आहेत. आता तुम्ही एक सॉन्ग दिसतोय समोर, म्हणजे बेसिकली इथला किल्ला. तुम्हाला समोर दिसत असेल. आता झॉंग तर आम्ही हा बघायला नाही जाणार, बिकॉज बरेचसे असे झॉंग बघितले, बरेचसे म्हणजे पुनाकाचा झॉंग बघितला. मोस्टली सगळे झॉंग सिमिलरच आहेत. त्याच्या आतमध्ये 3 मूर्त्या आहेत, टेम्पल आहे. ते झॉंग मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, बिकॉज झॉंग मध्ये व्हिडिओ काढायला अलाउड. झॉंग मध्ये आतमध्ये ते व्हिडिओ काढायला अलाउड आहे, जिथे कोर्टयार्ड आहे, पण ते टेम्पल आहे आतमध्ये, तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही, आणि मी ते तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर आता आम्ही दुसऱ्या रूटने चाललोय हॉटेलवरती परत. मित्रांनो, आपण हॉटेलला आलोय आणि थोडं बसलो, आणि जेवण पण लागलेलं आहे आपलं, बिकॉज इथे जेवणाचा टाइम थोडा अर्ली असतं. 7:30 ते 9 आहे. काल 8 ते 9:30 होतं, आज 7:30 ते 9 आहे. बिकॉज उद्या सकाळी आम्हाला लवकर निघायचं थोडं, त्यासाठी. तर मी आता नाही जेवणार, कारण की आता तुम्ही जस्ट बाहेर गेलतो तेव्हा मोमोज खाल्ले. तर मी तुम्हाला जेवणाचा मेन्यू तर दाखवून देतो काय, आपण नंतर जेवू. ठीक आहे, तर मेन्यू तर बघून घ्या तुम्ही काय ते. तर इथे लोणचं आहे, पापड आहे, त्याच्यानंतर चपाती खालते ठेवले त्यांनी कॅनमध्ये. इथे चिकन करी आहे, बघू शकता तुम्ही. वास तर एकदम भारी आलाय, घमघमीत वास आला, एकदम भारी आलाय वास. त्याच्यानंतर इथे सॅलड आहे. सॅलड नंतर हे व्हेज आहे, पूर्ण डाळ. नंतर मिक्स व्हेज कोल्हापुरी आहे इथे. त्याच्यानंतर आलू भेंडी भाजी, आहे इथे. हे फ्राय केलेले आहेत मला तर वाटतं, आणि हे पण टेस्टी असतात. आमच्या कंपनीत पण मग अशी मी तुम्हाला दाखवलं की काय होतं जेवायला ते. आणि आता रूमवर आलोय परत. आता झोपतोय आज जरा लवकर, 9:30 झालेत तरी झोपतोय, कारण की उद्या सकाळचा असा प्लॅन आहे की आम्ही 4-5 जण आहोत, आणि जे टायगर नेसला जाणार आहेत. आम्हाला ट्रेक करायला लागेल, तर म्हणून आम्ही 6-6:30ला नाश्ता सांगितला, आणि जवळ 7ला तरी इथून निघण्याचा प्रयत्न करू, कारण की जवळजवळ 8 तास जाऊन येऊन लागतात तिथे. तर ऑलमोस्ट 9 किलो